हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आज आहे 24 एप्रिल आणि आज आहे माझा बर्थडे। तर बर्थडेच्या दिवसाची सुरुवात तर खूप छान झालेली आहे आणि माझं आवरलंय। मी निघाले कॉलेजला कारण युनिव्हर्सिटीच्या एग्जाम सुरू आहेत, त्यामुळं सुट्टी घ्यायला नाही जमली। बाकी बर्थडेची दिवसाची सुरुवात छान झाली। रात्री त्यांनी केक वगैरे आणला होता आणि छान गिफ्ट पण दिलेलं आहे। तर त्याचा एक व्हिडिओ आहे, तो मी पुढे इथं कंटिन्यू करते। आणि बाकी आता काही कॉलेजला निघाली तर बाकीचं काही रुटीन आज दिवसभराचं नाही। संध्याकाळी कॉलेजमधून आल्यानंतर जो काही बर्थडेचा माझा दिवस असेल तो आल्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करेल। तर तो आता इथं जो काही पुढचा व्हिडिओ आहे तर तो तुम्ही बघा आणि संध्याकाळी आल्यानंतर मग मी भेटते। तसं आता एकतर फ्रेश सुरुवात झाली होती, बर्थडेचा मूड पण छान होता, तर म्हटलं व्हिडिओचा जो काही इंट्रो आहे तर तो शूट करून घेते आणि बाकीचा जो व्हिडिओ आहे तर तो आल्यानंतर मी तुम्हाला पुढे कंटिन्यू करेलच। पण तोपर्यंत तुम्ही पुढची जी क्लिप आहे तर ती बघा आणि कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला भेटूया संध्याकाळी।
कॉलेजमधून आले, युनिफॉर्म चेंज केला. युनिफॉर्म नाही, मी आज कलर साडी घातली होती बर्थडेमुळं, तसं आम्हाला युनिफॉर्मच आहे. आधी साडी चेंज केली, भयानक गरमी होती साडीने, त्यामुळे आले आले आधी चेंज केलं आणि मग आता व्हिडिओ स्टार्ट केला आहे पुढे. तर आधी आता 5:30 झालेत, चहा करते, निवांत बसून चहा पिते आणि मग संध्याकाळचं जे काही असेल रुटीन तर ते बघू आपण. कॉलेजमध्ये पण 2 केक कटिंग झाले, एक स्टुडंटकडून आणि एक लेडी स्टाफकडून. ते पण व्हिडिओ तुम्ही आत्ता इथं पाहिलेच. तर चला आता संध्याकाळी काही जेवायला वगैरे जाऊ बाहेर. आता अजून ह्यांच्या काय डोक्यामध्ये माहीत नाही, ते येतीलच आता थोड्या वेळात घरी. मग जे काही असेल प्लॅनिंग किंवा जे काही रुटीन ते मी पुढं कंटिन्यू करते. आधी चहा घेऊ. आणि आत्यांनी दुपारी या कटोरी भरून पापड्या तळून ठेवल्या आहेत. या पोह्याच्या पापड्या आहेत. त्यानंतरनं या नाचणीच्या पापड्या जे पॅकेट मिळतात किराणा दुकानात वगैरे तर तिथून आणलेल्या, आणि या खाली तांदळाच्या, अशा 2-3 प्रकारच्या पापड्या तळल्या होत्या. ह्या गेल्या वर्षीच्या होत्या, शिल्लक राहिलेल्या थोड्याशा. पोह्याच्या पापड्या गौरीताईंनी दिलेल्या होत्या आणि तांदळाच्या पण आय थिंक कोणी दिल्या होत्या का विकत आणल्या होत्या नाही माहिती मला आता. आणि नाचणीच्या विकत आणल्या होत्या, तर त्या थोड्याशाच राहिल्या होत्या, मग त्यांनी सगळ्याच तळून टाकल्या. आता राज तर काय मागे पुढे बघणारच नाही, त्याला नाचणीच्या आणि तांदळाची पापडी जास्त आवडते. आणि मग संध्याकाळी मी राजला घेऊन बाहेर गेले होते खेळायला. मग तेव्हा तिथे दाजी आले होते, दत्तादाजी राणीला आणि आदिराजला घेऊन. मग त्यांना सोडून मग ते गेले परत. आणि मग आता इथं बाहेर चाललो होतो, तर मग आत्या ओवाळत होत्या आणि बाहेर आम्ही 4 जणच जाणार होतो, कारण आत्या त्या नको बोलल्या. आत्यांना उपवास होता, आज एकादशी होती त्यामुळं. तर मी त्यांना म्हणलं होतं जाऊ द्या सोडून म्हणून, पण त्या म्हणल्या नको, दिवसभर उपवास धरलाय आणि आता रात्रीचं थोड्यासाठी कशाला मोडायची म्हणून. बाकी प्रदोष वगैरे तसे उपवास आपण संध्याकाळी जेवण करून सोडतो, पण एकादशी नाही सोडताय, त्यामुळे मग त्या नको बोलल्या. दिवसभर पकडलाय उपवासाने आता थोड्यासाठी म्हणून त्या पण नव्हत्या येणार. मग आजीला आणि पप्पांना म्हणलं तुम्हाला भाजी आणून देऊ का पार्सल, तर ते नाही म्हणले. आजी म्हटली की संध्याकाळचं नको हॉटेलचं, कारण पित्त वगैरे होईल म्हणून, त्यामुळं ती पण नको म्हणली. आणि आमच्या पप्पांना तर काय हॉटेलचं खाण्यात तेवढा इंटरेस्ट नाही, म्हणजे त्यांना जास्त आवडत पण नाही, त्यामुळे ते पण नको बोलले. त्यामुळे मग आम्ही 4 जणच होतो. आणि मग जातानाच ओवाळून घेतलं, कारण ते बोलले तुम्ही जर रात्री उशिरा आले हॉटेलवरून तर मग आम्ही झोपू तोपर्यंत. आणि सकाळी पण नाही ओवाळायला जमलं, कारण मला कॉलेजला जायचं होतं त्या घाई गडबडीत. त्यामुळे मग आत्ता जाताना ओवाळून घेतलं आत्यांनी, राणींनी आणि ताई आजीनी.
मग आता निघालो होतो हॉटेलवरती. दाजींना घेतलं जाता जाता आणि आम्ही दोघी जणी, ते दोघं आणि ते जर नसते आले तर मग आम्ही दोघंच गेलो असतं, पण ते होते सोबत कंपनी द्यायला, त्यामुळे मग बराच वेळ बसलो. 10:30 पावणे 11 वाजेपर्यंत होतो तिथे. हॉर्स, आम्हाला तो हॉर्सच लय आवडतो. कातमध्ये हॉर्स आहे, हॉर्स. ते बघ हॉर्स बघायला गेलाय राज. चल. आणि राणीने त्यांनी पण येताना केक आणला होता. मग तो इथं हॉटेलवर कट करू म्हटले, कारण रात्री 12 वाजता त्यांनी केक आणलेला तो अर्धा तासाच होता फ्रीजमध्ये. आणि मग हा पण नको म्हटले की मग इथं हॉटेलमध्ये स्टाफला वगैरे देण्यात तो संपून जातो. त्यामुळे हॉटेलवर आणला होता इथं कट करायला. आणि आम्ही सगळेजण केक कट करत होतो तेव्हा आदिराज आईस्क्रीम खात बसला होता. त्याला ये म्हटलं तरी पण तो आला नाही केक कट करायला. व्हिडिओ चालू आहे काय? व्हिडिओ चालू आहे काय नाही. आणि आदिराजला दाल खिचडी ऑर्डर केली होती आणि आमच्या जेवणाची पण ऑर्डर दिली आहे. तर आता आमच्या जेवणाची ऑर्डर येऊपर्यंत त्यांना खायला घालतो आणि मग नंतर ना आम्हाला निवांत जेवता येईल. चला आता जेवण वगैरे केलंय, आलोय घरी आणि छान गेला आजचा दिवस, मस्त. तर आता आलोय आत्ताच घरी, 11:15 झालेत. राणीला त्यांना सोडलं घरी आणि आता रूममध्ये इतका पसारा पडलाय तेवढा आवरते आणि आजचा व्हिडिओ पण आता मी इथंच एंड करते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या अशा छान नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. भेटूया उद्या अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.